विशेष पाहायला गेलं तर ज्यावेळेस बीडमध्ये आणि परळीमध्ये रोहित पवार येऊन गेल्यानंतर काही लोकांनी ऑफर दिल्याची देखील माहिती होती किंवा ज्ञानेश्वरी मुंडेंना जाऊन भेटले या संदर्भात देखील चर्चा झाली होती. यामध्ये देखील तुम्ही स्पष्टीकरण केलेले. माझं म्हणणं तेच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी काही दिवसापूर्वी प्रेसला बाईट देताना असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे कोणीतरी ऑफर घेऊन गेलो होतं. माझं आव्हान एवढंच आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी त्या माणसाचं नाव पुढे घ्यावं. जो कोण ऑफर घेऊन आला होता त्याला प्रेस समोर बोलवा. आम्ही देखील प्रेस समोर येतो, ज्ञानेश्वरी त्यांनी देखील प्रेस समोर यावं. कोण ऑफर घेऊन आलं होतं, कुठली ऑफर होती, आम्हालाही कळू द्या. विशेष म्हणजे आज एका बड्या नेत्याने एक ट्विट केलेलं आहे किंवा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जे संशयित आरोपी ते बाहेर देशामध्ये जातात किंवा देश सोडून जातात, पोलिसांनी तात्काळ अटक करावी. काय असं या संदर्भात? साहेब, ज्या व्यक्तीकडे पासपोर्टच नाही तो बाहेर देशात कसा जाईल? आधार कार्डच्या जीवावर तर बाहेरच्या देशामध्ये जाता येत नाही. माझ्याकडे ना पासपोर्ट आहे, माझ्या वडिलांचं पासपोर्ट नाहीये, माझ्या भावाकडे पासपोर्ट आहे. मी माननीय SP साहेबांनी विनंती करतो की आम्ही आमचं पासपोर्ट आणून इथं जमा करतो, जेणे की त्यांची खात्री होऊन जाईल की आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नक्कीच पाहायला गेलं दुसरीकडे आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी होते. तुम्ही बोलताना असं देखील म्हणले आम्ही त्यांना ओळखत वगैरे नव्हतो. हो, मी झालं किंवा माझे वडील झालं किंवा माझा लहान भाऊ झाला, आम्ही तिघही त्यांना ओळखत नव्हतो किंवा आमचा त्यांचा कधी संपर्क झाला नाही किंवा त्यांचा आणि आमचा कधी अर्थार्थी किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये आमचं आणि त्यांचं कधी गाठभेट नाही किंवा काहीच नव्हतं. नक्कीच आता तुम्ही विशेष काही वेगळी मागणी करणार त्या प्रकरणामध्ये काही तुम्ही आता म्हणले की शिवाय नेमली पाहिजे किंवा चौकशी झाली पाहिजे, अशी काही मागणी करणार आहात का आपण? नाही, आम्ही ह्याच्यावरती मी माझे कुटुंबीय थोड्या दिवसानंतर आमच्यामध्ये चर्चा करून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना ह्याचं निवेदन द्यायला जाऊ की साहेब, ह्याच्यामध्ये SITची स्थापना तर आपण केलीच आहे, CIDची चौकशीची मागणी तर होतच आहे. एक कराड कुटुंबियांकडनं CBI चौकशीची मागणी होऊ दे. नक्कीच हे होते सुशील कराड. एकंदरीत पाहायला गेलं तर विनाकारण आमचं नाव त्याच्यामध्ये गोवलं जाते. आमच्याकडे साधं पासपोर्ट देखील नाही, आम्ही कशाला बाहेर जाऊ, असं देखील यांनी स्पष्टीकरण आता दिलेलं आहे.